रे? चपाती नाही बनवली अजून, ब्रेड खाना. ऐकत नाही तू? नाही ऐकत? खा बघ, छान आहे बघ, खाऊन बघ. खाऊन तर बघ. नाही खाऊन बघ, खाऊन बघ. देते थोड्या वेळाने चपाती देते, आता बनवते. थोड्या वेळाने देते. शेव नाही देणार मी. गाण्याची सवय लागली शेव खायची. चांगलं खायचं, शेव नाही खायची. तू ऐकत नाहीस का? तिकडे जाऊन बसला. ह्याच्यात ब्रेड टाकलाय, त्यांना नकोय. आता इथे शेव टाक निष्ठा, ह्याच्यात थोडीशी. इथे डब्बा थोडीशीच टाक त्याच्या पुरती, नाही तर कबूतर येतात. हां तो बघ बघ कसा आला लगेच. हां घे आता, खा. ये इकडे. शेव टाकले बघ तिकडे, जा जा खा, जा शेव खा, जा जा जा. शेव दिली आहे बघ, खा लवकर, जा संपून जाईल. लवकर जा, आता ओरडू नकोस. जा लवकर पटकन, जा 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 शेव खायला, जा 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 लवकर, जा जा. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर 2-3 दिवस आपले व्हिडिओज आले नव्हते, तर घरी थोडासा काही प्रॉब्लेम होता, तर त्यामुळे व्हिडिओज येत नव्हते. पण जसं होईल तसं मी नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर हा शुक्रवारचा दिवस आहे, तर शुक्रवारची पूजा सगळी सकाळची पूर्ण व्यवस्थित छान अशी पूजा झालेली आहे. आणि गुरुवारी ना आपण संपूर्ण देवघर असं छान उजळवतो, तर त्यामुळे पूजेला एक वेगळंच असं स्वरूप छान प्राप्त होतं. आणि हा जो माझा संपूर्ण भाग आहे ना, तर हा संपूर्ण असा ईशान्य कोपरा आहे, उत्तर दिशा आहे. आणि उत्तर दिशेला हिरवा रंग म्हणजे त्याचं हे असतं, प्रभाव असतो. तर बघा आता आपल्या ज्या तुळशी आहेत ना, खूप छान वाढत आहेत मस्त. तर तुळशींना मला थोडंसं आता खत पण घालायचं आहे व्यवस्थित. आणि इथे छान तुळशीच्या अशा वाढतात ना, आणि हिरवं हिरवं सगळं असं दिसतं ना, तर खूप प्रसन्न, खूप मस्त वाटतं. आणि तो छोटासा जो टेबल घेतला आहे ना, तो खूप भारी कामाला येतो आहे माझ्या. म्हणजे इथे बसून मस्त थोडंसं कधी चहा पिता येतं, स्वामींच्या समोर बसून लिहिता येतं, जे नामस्मरण लिहिते तर ते इथे बसून लिहिते. फक्त इथे एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे की गरम होतं थोडंसं, कारण इथे पंखा वगैरे काहीच नाही आहे ना, त्यामुळे थोडंसं गरम होतं. पण बघा हा जो संपूर्ण कोपरा आहे असा छान हिरवागार झाडांमध्ये असं बसून ना, खूप छान वाटतं. मेडिटेशन वगैरे असं करायला खूप मस्त अशी जागा आहे. आणि स्वामींच्या समोर बसून खूप भारी वाटतं. तर बघा हा संपूर्ण जो कोपरा आहे, म्हणजे संपूर्ण ईशान्य जो कोना आहे, तो संपूर्ण देवांनीच त्यांची जागा स्वतःच घेतलेली आहे. तर आज आहे ना, मला हळदीचं लेपन करायचं आहे. म्हणजे मी करते, पण भरपूर दिवस झाले मी लेपन काहीच दाखवलं नव्हतं तुम्हाला. तर मग म्हटलं चला आज पुन्हा आपण छान लेपनाचं थोडंसं शेअर करू लेपनाच्या बाबतीत. तर ह्याच्यासाठी ना तुम्ही जी हळद घेता ती चांगल्या क्वालिटीची हळद घ्या. म्हणजे तुम्ही जेव्हा लेपन करताना ते लेपन व्यवस्थित उंबरठ्याला बसतं आणि दिसायला पण खूप छान वाटतं. तर कारण हळद आणि कुंकू खूप मिक्सिंगमध्ये येतं. मी ही जी हळद किंवा कुंकू मागवलं आहे, तर हे मी बाप्पा मोरयामधून मागवलं आहे. आणि क्वालिटी खूप छान आहे. ज्यांनी वापरलं असेल तर तुम्हाला अनुभव आले असतील. तर हळद थोडी घ्यायची, जेवढं तुम्हाला एकदा तुम्ही करायला लागलात ना, की तुम्हाला आपोआप त्याचा अंदाज येतो की आपण किती हळद घ्यायला पाहिजे वगैरे. तर हे जे आपण लेपन बनवतो, तर ह्याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र घालू शकता, त्यानंतर गुलाब पाणी घालू शकता, कापूर ह्याच्यामध्ये घालू शकता. लेपनाने काय होतं की आपल्या घराची जी एंट्री आहे, जिथून आपल्या घराची सुरुवात होते, तिथे जेव्हा तुम्ही असं लेपन करता ना हळदीचं,
तर ती जागा जी आहे ती अगदी छान तिथे पॉझिटिव्हिटी होते. आणि हळद तुम्हाला माहिती आहे की जेवढी अँटीबॅक्टेरियल म्हणून हळद काम करते, तेवढीच ती खूप प्रभावकारी आहे. म्हणजे जी पण काही निगेटिव्हिटी असते ना आपल्या घरातली, ती सगळी बाहेर जाते. प्लस आपल्या घरामध्ये येताना कोणाच्याही मनामध्ये, डोक्यामध्ये जे पण काही निगेटिव्ह विचार असतात, तर ते बाहेरच्या बाहेरच राहतात. आणि आपल्या घरामध्ये जे देवांचं आगमन होतं, तर त्यासाठी आपल्याला देवांचं स्वागत करण्यासाठी आपण सुंदर असं हळदीचं लेपन केलं ना, तर कुठलीही जी एनर्जी आहे, म्हणजे चांगली एनर्जी आहे, ती लगेच आपल्या घरामध्ये आकर्षित होते. तर म्हणून मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा छान आपले जे सण असतात, खास काही दिवस असतात, तेव्हा तुम्ही नक्की लेपन करा. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही जी एक कन्सिस्टन्सी मी तुम्हाला मगाशी दाखवली, तशी जर तुम्ही बनवली, म्हणजे तसं जर हळद तुम्ही पातळ केलीत, तरच तुमचं असं छान लेपन होतं. बरेच जण फक्त असं हाताने गोल 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 फिरवतात, पण ते दिसताना तितकं छान दिसत नाही. असं जेव्हा लेपन लागतं ना घट्ट छान, तर तेव्हा खूप सुंदर दिसतं. आणि ज्यांचा पण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की ताई माझा कडप्पा आहे, तर त्याच्यावर केलं तर चालेल का? तर बघा ताई, सध्या जर तुमच्याकडे काही ऑप्शन नसेल, तुम्हाला बदलता येत नसेल, तर तुम्ही जसाही तुमचा उंबरा आहे त्याच्यावरती तुम्ही लेपन करा. आणि शक्य असल्यास तुम्ही लाकडाचा उंबरठा लवकरात लवकर बसवून घ्या. जे पण रेंटवर म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत, तर त्यांचा प्रश्न असतो की आम्ही करू शकतो का? तर नक्कीच करू शकता. बघा, तुम्ही भाड्याच्या घरामध्ये जरी राहत असले, तरी ती शेवटी एक वास्तू आहे जिथे तुम्ही नेहमी राहत आहात. तर म्हणून त्या वास्तूलासुद्धा तुम्ही छान म्हणजे सकारात्मक बनवू शकता. आणि तिथेही तुम्ही हळदीचं लेपन नियमितपणे करू शकता. कारण तुम्हाला जी लक्ष्मी मिळते किंवा तुम्हाला जो आनंद, जे समाधान मिळतं आहे, ते तुम्ही त्या वास्तूमध्ये राहूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर म्हणून तुम्ही कुठेही राहा, तुम्ही तिथे हळदीचं लेपन नक्कीच करू शकता. त्यानंतर कधी-कधी आपल्याकडून थोडीशी एक्स्ट्रा होऊन जाते, हळद राहते, तर मग त्याचं काय करायचं? तर ती फेकून द्यायची नाही. त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि तुम्ही ते पाणी जे आहे ना हळदीचं, ते तुम्ही तुळशींना घाला किंवा तुम्ही इतर झाडांना जरी घातलंत ना तरी चालतं. यामुळे काय होतं, हळदीमध्ये जे अँटीबॅक्टेरियल गुण आहेत, ते झाडांना खूप मदत देतात. तर आज ना मी ही पडवळची भाजी बनवणार आहे. बऱ्याच जणांना माहीतही नसेल की पडवळ काय असते. तर खूप अशा भाज्या आहेत की त्यांची स्वतःचीच एक सुंदर अशी छान चव आहे आणि त्यामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत. पण त्या भाज्या तुम्ही कशाप्रकारे बनवता, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपण भाज्या चांगल्या बनवल्या ना, तर मुलांना किंवा घरातल्यांना आपसुकच त्या म्हणजे कुठलीही भाजी द्या तुम्ही, ते नक्कीच खातील. तर आता ही पडवळ आहे ना, ह्याच्या आतमधलं थोडंसं जो भाग असतो ना, तो काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे छान कट करून घ्यायची. त्यानंतर मी तेल घातलं, थोडंसं हिंग घातलं. आता सध्या तुम्ही जे आपण मसाल्याच्या वगैरे भाज्या बनवता किंवा आमटी वगैरे जरी बनवता ना, तरी त्यामध्ये थोडंसं हिंग नक्की घाला किंवा डाळीला पण फोडणी देताना हिंग घाला. कारण हिंग ना हे पाचक आहे, त्यामुळे आपल्याला आपण जे मसाले वगैरे घालतो ना, तर त्याचा आपल्याला त्रास होत नाही. तर आता याच्यामध्ये मी कांदा घातला. कांदा थोडासा भाजत आला की मग यामध्ये जे आपले रोजचे मसाले आहेत, म्हणजे हळद, तिखट मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर. आता सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही धने जिऱ्या पावडरचे ना भरपूर वापर करा, ज्यामुळे आपल्याला पोटामध्ये जे गरम मसाले किंवा काय तर त्यांची आग होत नाही. तर कांद्यासोबत हे मसाले थोडे भाजले गेले पाहिजे आणि त्यानंतर आपण टोमॅटो घालायचं आहे. जर टोमॅटो तुम्ही आधीच घातलात, तर टोमॅटोला जे पाणी सुटतं ना, तर त्यांनी मसाले चांगले भाजले जात नाहीत. त्यानंतर याच्यामध्ये थोडासा जो गोडा मसाला बनवलेला असतो, म्हणजे वाटण बनवलेलं असतं, खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, त्याचं थोडं वाटण मी नेहमी बनवून ठेवते. निदान आठवडाभर तरी मला हे वाटण खूप छान जातं. हे वाटण बनवताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. म्हणजे हे वाटण अगदी छान आठवडाभर तुम्हाला वापरता येतं. हे थोडंसं जरी तुम्ही भाज्यांमध्ये घातलंत ना, तरी भाजीची ग्रेव्ही जी असते तिला छान असा एक घट्टपणा येतो. नाहीतर मग अगदी पानचट होतात कधी-कधी भाज्या. तर या भाजीमध्ये ना सोबतीला मी चणा डाळ वापरणार आहे, की ज्यामुळे भाजी आणखीन चविष्ट लागते. तुम्ही आता मूग डाळसुद्धा वापरू शकता, पण चणा डाळची एक स्वतःचीच खूप छान टेस्ट येते आणि भाजी छान मिळून येते त्याच्यामुळे. तर थोडा वेळ ना भिजत टाकायची कधी पण. जेव्हाही आपण असं भाज्यांमध्ये डाळी वापरतो ना, तर त्या डाळी थोडा वेळ भिजत घाला, म्हणजे त्या लवकर शिजतात.
तर बघा डाळ छान त्यामध्ये घातली, त्यानंतर थोडंसं त्यात गरम पाणी घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता जी भाजी आपण चिरून ठेवली आहे तर ती ह्याच्यामध्ये घालू. ही भाजी जर तुम्ही मिरची वगैरे घालून बनवलीत ना तर तितकी चविष्ट लागत नाही, जितकी अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. खूप मस्त लागते ही भाजी. तर आता ही छान मिक्स करून घेऊ आणि याला छान शिजू देऊ. म्हणजे भाजी शिजते आहे ना तर भाजीसोबतच आपली जी चणा डाळ आहे तर ती पण छान याच्यासोबत शिजून जाईल. रोजची बनवलेली पहिली जी पोळी असते तर ती मी नेहमी अशी शेगडीवर ठेवते अन्नपूर्णा देवीसाठी आणि मग तीच पोळी मी पक्ष्यांनासुद्धा खायला घालते. तर बघा आता भाजी आपली छान शिजली आहे मस्त आणि इतकी चविष्ट लागते ना, तुम्हाला काय सांगू, की चपातीसोबत खा, डाळ भातसोबत खा, अगदी भाकरीसोबत खा, मस्त लागते. अजूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडी ग्रेव्ही ठेवू शकता. मला थोडीशी अशी सुक्कीच हवी होती म्हणून मी जास्त पाणी त्याच्यामध्ये घातलं नाही. पण नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे आपण नेहमी जे हे म्हणत असतो ना, की भाज्याच नाही आहेत, कुठल्या भाज्या करायच्या? तर खूप भाज्या आहेत, पण कुठल्या भाज्या कशा पद्धतीने करायच्या हे जर आपल्याला समजलं ना, तर आपला हा प्रश्नच सुटून जाईल. तर आता सध्या चालू झालेला आहे खूप उष्ण असा हा उन्हाळा. तर उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला तुम्ही दही नक्की खात जा आणि घरचं दही जर असेल लावलेलं तर ते आणखीन चांगलं आपल्याला पचण्यासाठी. तर थोडं दही कसं लावायचं, बऱ्याच जणांना हा खूप मोठा प्रश्न असतो. तर दूध छान गरम करून घ्यायचं आणि आता उन्हाळ्यामध्ये ना दही पटकन लागतं, हिवाळ्यामध्ये दही लागायला थोडासा वेळ लागतो. तर थोडं दही घ्यायचं, ते छान फेटून घ्यायचं आणि मग ते फेटलेलं दही अशा प्रकारे आपल्या दुधामध्ये मिक्स करायचं. जर तुम्हाला एकदम घट्ट दही हवं असेल ना तर तुम्ही म्हशीचं दूध वापरा. म्हणजे तुम्हाला अगदी असं केकसारखं कट होतं ना तसं दही बनतं छान. मला पर्सनली दही खूप आवडतं आणि दुधापेक्षा पण दही मला जास्त आवडतं. तर म्हणून थोडं पण एक्स्ट्रा दूध राहतं ना तर मग मी लगेच दही लावून टाकते त्याचं. आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलंत ना तर खूप म्हणजे 3-4 दिवस तरी दही छान राहतं. म्हणजे शक्यतो आता ना तुम्ही ताजं दही लावा आणि दह्याचा आपण खूप साऱ्या ठिकाणी वापर करू शकतो. तर अशा प्रकारे बघा कसं मस्त घट्ट दही लागलं आहे. तर चला आता जे मी लेपण करून ठेवलं होतं ना तर ते सुकेपर्यंत मी ही बाकीची माझी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर आता छान अशी आज रांगोळी काढणार आहे. कारण खूप जणांना जी मी रांगोळी काढते ते बघायला खूप आवडतं आणि खूप प्रसन्न वाटतं आणि खरंच आहे ती रांगोळीचं जे महत्त्व आहे ना ते खूपच वेगळं आहे. जसं आपण लेपण केल्यानंतर आपल्या घरात जीही व्यक्ती येते तर ती ते बघून प्रसन्न होते. तर तसंच रांगोळीचा सुद्धा भाग आहे. पूर्वीच्या काळी जसं बायका बघा सकाळी सकाळी पहिलं जे काम असायचं ना ते सडा आणि रांगोळीचंच असायचं. त्याचं मुळात कारणच तेच असायचं, की कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही ऊर्जा आपल्या घरात येण्याआधी जर आपण आपलं अंगण असं छान प्रकारे सजवलं ना तर येणाऱ्या व्यक्तीच्या किंवा येणारी जी ऊर्जा आहे ना ती खूप छान आनंदित होते, प्रसन्न होते. तर नेहमी मी ते छान असा एकच कलर घालते, पण आज मी 2 कलर घातले. म्हटलं 2 कलर छान कॉम्बिनेशन करून बघू आणि अशा प्रकारे लाल आणि पिवळा रंग माझा नेहमीचा आवडता. म्हणजे इथे मला माहीत नाही बाकी भरपूर रंग आहेत, पण मला हे स्पेशली 2 रंगांना रांगोळीसाठी म्हणजे उंबरठ्याच्या रांगोळीसाठी स्पेशली म्हणेन की खूप आवडतात. त्यामुळे खूप असं वेगळंच प्रभावी वाटते रांगोळी. तर आज इथे साईडलासुद्धा ते लक्ष्मी पद्मम आहे, तर त्याचीसुद्धा छोटी छोटी रांगोळी काढणार आहे. कारण इथे दिवे ठेवल्यानंतर ना खूप सुंदर दिसतं. तर हे सगळे जे रांगोळीचे साचे आहेत ना तर आधी बरेच मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की मी कोणाकडून मागवलेले आहेत आणि त्यांचा नंबर जर हवा असेल तर तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर तिथून तुम्ही मागवू शकता. तर एकीकडे छान मी देवीचे मंत्र, स्तोत्र सगळं चालू ठेवते आणि ते करता करता मी माझी पूजा करते. त्यामुळे ना खूप
छान वाटतं. आणखीन आपले भाव जे आहेत ना ते आपल्या कामासोबत, आपल्या पूजेसोबत ते समरस होतात. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट होती की ताई, घर छान असलं ना की जगणं किती भारी वाटतं ना. माझं असं घर कधी होईल, माझं स्वतःचं असं घर कधी होईल. तर मला त्या ताईंना म्हणजे कदाचित स्वामींना सगळ्यांनाच हे उत्तर द्यायचं असेल म्हणून त्यांनी कमेंट केली असेल. पण मला असं वाटतं की घर हे फक्त सुंदर असलं, स्वतःचं असलं म्हणजेच सगळ्या गोष्टी चांगल्या असतात असं नाही आहे. हां, त्या काही गोष्टी सपोर्टिव्ह असतात, की बाबा छान असलं पाहिजे. पण फक्त तेच नाही, तुमचं घर, तुमच्या घरातली माणसं हे त्या गोष्टीसाठी खूप जास्त मला असं वाटतं, की मॅटर करतं, की आपल्या घरातले माणसं कसे आहेत. कधी-कधी बघा बाहेरून सगळं खूप चकाचक दिसतं, खूप मोठं म्हणजे मोठं घर, सगळ्या मोठ्या गाड्या वगैरे भरपूर असं वाटतं, किती सुखी आहेत हे लोक. पण सुखाचा जो कन्सेप्ट आहे ना, तो फक्त पैशांनी, घराने, मोठ्या-मोठ्या गोष्टींनी होत नाही. त्या घरातल्या माणसांनीसुद्धा होतो. म्हणजे त्या घरातली जर माणसंच एकमेकांशी कनेक्टेड नसतील, एकमेकांशी वागणं त्यांचं जर चांगलं नसेल, घर मोठं आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत, पण जर एकमेकांना दिवसभरात भेटण्याचा, बोलण्याचा सुद्धा जर वेळ नसेल, तर मग अशा गोष्टी खरंच तुम्ही सांगा काय कामाच्या? स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी मेघाताईंची छोटीशी म्हणजे फॅन आहे. छोटी नाही, अशी मोठीच म्हणा. माझा मुलगाही त्यांचे व्हिडिओ बघतो. खूप छान वाटतं आणि ताईचे व्हिडिओ एवढे छान असतात. खूप म्हणजे अध्यात्मामधलं मला बरंचसं ताईंमुळेच मी शिकली आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे ताईंची पूजा करण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत, समजवण्याची पद्धत ते खूप छान वाटतं बघून. आणि माझ्या घरातलं मंदिर म्हणजे ताईंचं मंदिर बघून मी एवढी इन्स्पायर झाली की मी माझ्या घरातलं मंदिर हे म्हणजे छोटंसं आम्ही कसं घेतलं गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला माझ्या मंदिरला सुद्धा 1 वर्ष पूर्ण होईल. स्वामींची ताई जशी सेवा करते तसं आम्ही ही मूर्ती घेतली पंचधातूची. परत म्हणजे आता छोटा दर गुरुवारी अभिषेक सेवा आमचं चालू असतं. आणि लास्ट टाइम बाप्पा मोरया स्टोर मध्ये मी इथे आली ना तेव्हा खूप छान वाटलं. म्हणजे खूप हॉनेस्टली ताई सांगते की म्हणजे खूप भारी वाटतं असं. आणि कधी कधी एवढं म्हणजे जे मनात असतं ना तेच ताई सांगते. लय मस्त वाटतं. म्हणून मला आता खूप इच्छा आहे ताईला भेटायची. तुम्ही फक्त व्हिडिओद्वारे आम्हाला सांगा की ताईला. आणि कुठून आलात ताई तुम्ही? मी नेरुळ वरून आली. बघा ताई नेरुळ वरून आलायत आपल्या दुकानात. आणि एक आपला छोटा स्वामी भक्त पण आलाय त्याच्यासोबत. काय नाव दादा तुझं? नाव सांग. पूर्ण नाव सांग. दैविक विकास भेट. दैविक दादा आलाय. श्री स्वामी बघा आपल्या दुकानात बाप्पा मोरे स्टोर मध्ये दैविक दादा आणि त्यांची आई नेरुळ वरून खास आली आहे. तर बघा बाप्पा मोरेचं सौभाग्य आहे की एवढे छोटे छोटे पण दैविक सारखे स्वामी भक्त तयार होतात. फॅन पण आहे. अरे फॅन पण आहे. मेघाताईंचा.